मंडळी, अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता जवळपास 3 आठवडे पूर्ण होत आले आहेत. या काळात या अपघाताबाबत अनेक दावे आणि प्रतिदावे समोर आले. काहींनी हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातामागे संशयास्पद बाबी असल्याचा दावा करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र या तपासासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे तपासात काही अडचणी निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाल्याशिवाय अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणं कठीण मानलं जाते. त्यामुळेच आता हा ब्लॅक बॉक्स अधिक तपासासाठी परदेशातील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असं देखील बोललं जात होतं. याच दरम्यान भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AIIBने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे खरंच हा घातपात होता का अशी शंका उपस्थित झाली आहे. म्हणूनच एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने नेमकं काय सांगितलंय, अजित पवार यांच्या विमानात असलेल्या ब्लॅक बॉक्सचं काय झालं आणि आत्तापर्यंत अजित पवारांच्या अपघाताबद्दल कोणकोणते अपडेट्स समोर आले आहेत. मंडळी, 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्यासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. कारण याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लिअरजेट 45 या खासगी विमानाचा बारामती इथं भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. सुरुवातीला प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसतसे अपघाताबाबत अनेक नवीन खुलासे समोर येऊ लागले. काही माध्यमांनी आणि राजकीय वर्तुळातून हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत या अपघातात घातपाताचा संशय असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आणि तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी VSR कंपनी ब्लॅक बॉक्स बंद करायची असा देखील दावा केला. यावर बोलताना रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतायत तसं जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जातंय. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही, पण जर ब्लॅक बॉक्स बंद केल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर हा घातपातच आहे असं सांगितलं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी भारतातील अधिकृत तपास संस्था एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIIB मार्फत सुरू आहे. मात्र या तपासाबाबत कोणतीही प्राथमिक माहिती समोर येत नसल्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याचं वृत्त समोर आल्यानं संशय अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयानं एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करून काही महत्त्वाची माहिती स्पष्ट केली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार अपघातग्रस्त लिअरजेट 45 विमानामध्ये 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर. अपघातादरम्यान लागलेल्या भीषण आगीमुळे हे दोन्ही रेकॉर्डर तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले आणि त्यांचं नुकसान झालं. मात्र यात एक महत्त्वाची सकारात्मक बाब समोर आली आहे. L3 कम्युनिकेशन्स कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर AIIBच्या प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. म्हणजेच या रेकॉर्डरमधील महत्त्वाचा तांत्रिक डेटा मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आलंय. या डेटाच्या आधारे अपघाताच्या आधी विमानाची गती, उंची, इंजिनची स्थिती आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. तसेच हनीवेल कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची सध्या सखोल तांत्रिक तपासणी सुरू आहे. या रेकॉर्डरमधील डेटा पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित उत्पादक कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला आहे आणि विशेष तांत्रिक मदतीने हा डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे आता या अपघाताचं खरं कारण समोर येण्याची शक्यता अधिक वाढली आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून मिळणारं संभाषण हे तपासासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे अपघात तांत्रिक कारणामुळे झाला की यामागे काही घातपात होता याचा अंतिम उलगडा AIBच्या अधिकृत अहवालातूनच होणार आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या या माहितीनंतर अजित पवार यांच्या अपघाताबद्दल अधिक खुलासा होईल अशी आशा आता व्यक्त केली जाते. मात्र ब्लॅक बॉक्स खरंच जळाला आहे का अशी शंका देखील उपस्थित केली जाते. कारण ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंगच्या टेपला इजा होऊ नये किंवा त्या जळू नये यासाठी त्याचं आवरण अत्यंत मजबूत बनवण्यात आलेलं असतं. ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा यासाठी तो स्टील किंवा टायटेनियमचा बनवण्यात आलेला असतो. सोबतच 1 तासांपर्यंत म्हणजेच 1000 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानात ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. समुद्राचं खारं पाणी किंवा इतर ठिकाणी 6000 मीटर खोलपर्यंत हा सुरक्षित राहतो. विमान समुद्रात क्रॅश झाला असेल तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी यावर एक बीकन किंवा सिग्नल असतो
हा अल्ट्रासाऊंड सिग्नल अपघातानंतर 30 ते 90 दिवसांपर्यंत सिग्नल पाठवतो. सुरक्षा चाचणीसाठी याला 7,500 किलोमीटर प्रति तास या वेगाने काँक्रीटच्या भिंतीवर आपटलं जातं. 5 मिनिटांकरता 2.5 टन वजन यावर ठेवण्यात येतं. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळणं शंका उपस्थित करतं. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर DFDR आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज CVR रेकॉर्ड करणारं उपकरण याला सामान्य भाषेत ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं. विमानाच्या उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर केला जातो. त्यामुळे विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यात अपघात का झाला याबद्दलची महत्त्वाची माहिती असते. अजित पवार यांच्या अपघातानंतर देखील तात्काळ ब्लॅक बॉक्स रिसीव्ह करून तपासासाठी पाठवण्यात आला होता. मात्र जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी हे सातत्यानं अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. त्यांनी आणखी एक शंका उपस्थित केली. अमोल मिटकरी यांच्या मते विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजेच त्याच्या शेपटीमध्ये असतो. ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अजितदादांचा अपघात झाला त्या विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत आहे, ती अजिबात जळालेली नाहीये, अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेलेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरी तो जळून खाक होत नसतो, असंही ते पुढे म्हणाले. त्यामुळे आता अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाभोवतीच गूढ अधिकच वाढलाय. एकीकडे नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील डेटा यशस्वीरित्या मिळाल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधील डेटा मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. याच ब्लॅक बॉक्समधून अपघाताच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, की यामागे कोणतं वेगळं कारण होतं याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे या तपासाचा अंतिम अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या तरी हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाला की घातपात होता याबाबत अधिकृतपणे कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाहीये. मात्र AIB कडून सुरू असलेली सखोल चौकशी, ब्लॅक बॉक्समधून मिळणारा डेटा आणि तज्ज्ञांकडून होणारी तांत्रिक तपासणी यामुळे लवकरच या अपघातामागचं खरं कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आता केवळ राज्यच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या तपासाच्या अंतिम अहवालाकडे लागलंय. अजित पवार यांच्या विमान अपघातामागचं खरं सत्य नेमकं काय आहे, ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येणार आहे आणि अपघात होता की नेमका घातपात याचा अंतिम उलगडा येत्या काही दिवसात होऊ शकतो. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. बाकी तुम्हाला काय वाटतं, हा अपघात होता की घातपात? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या गर्जना मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.